मम्मी झाले का नाही तू पास? अगदी पहिलं तर माझ्या डोळ्यात पाणीच आलं. मला म्हणजे रडावं का हसावं हेच कळेना. मला म्हणजे लग्नाच्या अगोदरपासूनच शिक्षणाची खूप आवड होती आणि मला शिकायचंच होतं, पण आमच्या आईच्या घरची पण परिस्थिती खूप बेताची होती. तरी आम्ही 8वी पर्यंत शिकलो. मग माझं लग्न झालं. मग नंतर ना काही शिक्षण झालंच नाही. मग आता करू नंतर करू नाही झालं. नंतर शक्यच नव्हतं ते. पण लॉकडाऊन मध्ये जेव्हा ऑनलाईन अभ्यास चालू झाला, मग मुलगाही माझा अभ्यास करायचा. मग त्याचं मी ऐकत राहायचे. मग नंतर मला कळलं की अरे आपण करू शकतो. मग नंतर ठरवलं की 10वी देऊया. पण मुलगा लॉकडाऊन नंतर मुलगा 9वीला गेला. मग परत माझे वह्या पुस्तकं मुलाचे, मग ते परत शक्य नव्हतं. मग मुलगा 10वीला गेल्यावर म्हणलं दोघं सोबत 10वी देऊया, म्हणजे आपल्याला शिक्षणाचा खर्च कमी आहे. कंसाच्या आतलं चिन्ह बदलतं, त्यानुसार इथलं चिन्ह चेंज होईल. त्यामुळे ते होईल. शाळा सुटली की मी तिकडून घरी यायचो दुपारी 5-5:30च्या दरम्यान. आणि मग घरी आल्यावर थोडंसं चहा नाश्ता करून आम्ही अभ्यासाला बसायचो. मग आम्ही सोबत अभ्यास करायचो, सोबत गणित सोडवायचो, सोबत विज्ञानाचा अभ्यास करायचो. खूप मजा यायची. खूप डाऊट असायचे त्यांचे, पण जिद्द कधी सोडली नाही. माझं असं स्वप्न आहे. तसं तर मला स्वतःलाच खूप शिकायची इच्छा होती. पण ठीक आहे, नाही शिकता आलं तर थोडं शिकूयात. अजून जेवढं झेपेल तेवढं तरी शिकूयात, पण शिकायचं.